नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। एसटी कर्मचाऱ्यांची आज संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। काल उदय सामंत यांच्या उपस्थितीतील सरकारसोबतची बैठक निष्फळ, शिंदेंच्या आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता। एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीवर होणाऱ्या बैठकीसाठी सर्वच एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण। गोपीचंद पडळकर यांच्यासह गुणरत्न सदावर्ते आणि एकूण 27 एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने राज्यातील जनतेचे हाल। एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, संपात सहभागी न होता तातडीने कामावर रुजू व्हा, कोर्टाचे आदेश। तर संप मिटवण्यासाठी सरकारने योग्य पावलं उचलण्याच्याही सूचना। सिंधुदुर्गात एसटी संप दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र। आज 130 पैकी 66 फेऱ्या रद्द, चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे हाल। भंडारात एसटी वाहतूक हळूहळू पूर्वपदावर। सकाळपासून बसेस सुरू, कोर्टाने संप बेकायदेशीर ठरवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर यायला सुरुवात। बीडच्या परळीत आजही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू। परळी आगारातील 230 फेऱ्या रद्द, 2 दिवसात 22 लाखांचं नुकसान। नंदुरबारमध्येही सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू। आतापर्यंत 1500 पेक्षा अधिक फेऱ्या रद्द, तर खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट। एसटी कर्मचारी संपाचा चंद्रपुरात प्रवाशांना फटका, 198 फेऱ्या रद्द, प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी कर्मचारी आक्रमक। गोंदियात दुपारनंतर बस सेवा सुरळीत, जिल्ह्यातील सर्व आगारातील बस सेवा 100% सुरू। बस स्थानकात प्रवाशांची रेलचेल। नाशिकच्या जेल रोडवरील खड्ड्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन। जेल रोडवरील खड्ड्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक। जेल रोडवरील खड्डे तातडीने भरण्याची मागणी। यवतमाळमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल। जिल्ह्यातील एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द। वाशिम जिल्ह्यातील एसटी आगारातील सर्व बसेस बंद। आगारातील सर्व 891 बस फेऱ्या दुसऱ्या दिवशी देखील बंद, प्रवाशांची तारांबळ। राज्यात अतिवृष्टीमुळे 1,70,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक विदर्भाला फटका। मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांकडून शेती नुकसानीची पाहणी। लातूरच्या उदगीर तालुक्यातील लोहारा गावात शिंदे फडणवीसांकडून पाहणी। 2 ते 3 दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश। कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून परभणीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरून जरांगेंचा थेट कृषी मंत्री धनंजय मुंडेंना फोन। जालन्याच्या घनसावंगीत जरांगेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। रविकांत तुपकरांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात। सोयाबीन, कापूस दरवाढ, पीक विमा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या 100% भरपाईसाठी तुपकरांचं आंदोलन। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यात पावसामुळे 355 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। अडाण नदीत पुराच्या पाण्यात 1 जण वाहून गेल्याचीही नोंद। बुलढाणा जिल्ह्यात काही भाग ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। पारखेड गावातील पेरलेली शेती वाहून गेली, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बीडच्या परळी तालुक्यात खरीपातील 55 हेक्टर क्षेत्र बाधित। पीक विम्याच्या जाचकटीने शेतकरी त्रस्त, शेतकरी हवालदिल। बीडमधील मुसळधार पावसाचा खरीप पिकांना फटका। जिल्ह्यातील तब्बल 61 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद। कापसाच्या शेतात अजूनही पावसाचं पाणी। पावसामुळे हातातोंडाशी आलेलं मका पीकही उद्ध्वस्त, शेतकऱ्यांना फोडला हंबरडा। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील मांडकी गावात पावसाचा हाहाकार। हिंगोली जिल्ह्यातील मुसळधार पावसाने पपई बागेचं नुकसान। पपई बागेत पुराचं पाणी, शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदेंसह अनेक गावात मुसळधार पावसामुळे घरांची पडझड। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पावसामुळे लातूर जिल्ह्यातील टोमॅटो पिकाला मोठा फटका। शेतात पाणी साचल्याने टोमॅटोसह भाजीपाल्याचेही नुकसान, शेतकरी हवालदिल। धाराशिव जिल्ह्यात सततच्या पावसाने 6000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 285 गावात सोयाबीन, उडीद, मूग, मक्यासह कांद्यांचं नुकसान।
बीडच्या परळीतील सरस्वती नदीकाठच्या नागरिकांसाठी आरोग्य पथक दाखल. पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या सूचनेनंतर अंमलबजावणी. परभणीत जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब. अतिवृष्टीमुळे गंगाखेड येथील गोदावरी नदीला पूर. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यातील आसना नदीचा पूर ओसरायला सुरुवात. पावसामुळे जिल्ह्यातील 3,50,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. बळीराजा चिंतेत. धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव 100% भरला. धुळे शहराची पाण्याची समस्या मिटली. अक्कलपाडा धरणातून नकाने तलावात पाण्याचा विसर्ग सुरू. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता. रिसोड आणि वाशिम तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहायच्या सूचना. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण 22% भरलं. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याची चिंता मिटली. जळगावमधील वाघूर धरणाचे 10 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. वाघूर धरणातून 16,393 क्युसेक पाण्याचा वाघूर नदीपात्रात विसर्ग सुरू. जळगावच्या हातनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले. धरणातून 1,18,000 क्युसेकने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. वाशीमधील पेनटाकळी धरण 82% अधिक भरलं. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या जामनेरमध्ये 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये पुरामध्ये वाहून गेलेले दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले. एसडीआरएफच्या पथकाची शोध मोहीम. वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना पूर. पिंपरी खरबी गावचा तालुक्यापासून संपर्क तुटला. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झालं. धरणातून मुठा नदीत सुरू असलेल्या पाण्याचा विसर्गही थांबला. वाशिम जिल्ह्यात 21वी पशुगणना सुरू. 111 प्रगणक, 25 पर्यवेक्षकांची नेमणूक. मोबाईल ॲपवर पशुगणना सुरू. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं लाक्षणिक उपोषण. युरिया खताचा काळाबाजार. आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणावर कारवाई न केल्याचा आरोप. नागपुरात गौण गोवारी समाजाचं 1 दिवसीय ठिय्या आंदोलन. गौण गोवारी समाजाला आदिवासींचं जात प्रमाणपत्र देण्याची मागणी. नाशिकच्या महापालिकेवर महिलांचा पाण्यासाठी ठिय्या. अंबड परिसरातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल. नगरविकास विभागातील संवर्ग अधिकाऱ्याचे आजपासून बेमुदत आंदोलन. राज्यभरातील कर्मचारी संपात सहभागी. बुलढाण्यात पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना आजपासून बेमुदत संप. घंटानाद आंदोलन करत सरकारविरोधात रोष व्यक्त. कर्मचाऱ्यांकडून सेवार्थ आयडी देण्याची मागणी. छत्रपती शिवराय पुतळा अवमान प्रकरणी चंद्रपुरात भव्य निषेध मोर्चा. खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, सुधाकर आडबालेंसह शेकडो नागरिक मोर्चात सहभागी. नंदुरबारच्या शहादामध्ये मवियाचं सरकारविरोधात डोळेमारो आंदोलन. मालवणमधील शिवरायांच्या पुतळा अवमान प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप. पुण्यात नोंदणी आणि मुद्रांक विभागात पैसे घेतल्याचा काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांचा आरोप. विभागात पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. पैसे घेऊन बोगस दस्त नोंदणी करत असल्याचाही आरोप. नाशिक शहरातील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून भाजप आमदार राहुल ढिकले आक्रमक. मनपा आयुक्तांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. नागपुरात 4 चाकी वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना अटक. नशा करण्यासाठी चोरायचे बॅटऱ्या. दोघांकडून गुन्ह्याची कबुली. जळगावात सेवानिवृत्त परिचारिकेचा खून करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 2 कर्मचाऱ्यांना अटक. 30 लाखांसाठी परिचारिकेची हत्या. सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडून 600 जणांवर तडीपारीची कारवाई. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात फलटणमध्ये अनेकांचा मनसेत प्रवेश. जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. कोकणातल्या पहिल्या मानाच्या गणपतीचं झालंय आगमन. देवरुखमधील पंचचोशींच्या चौसोबी वाड्यात अश्वारूढ गणरायाचं आगमन. अहमदनगरमध्ये कोहिनूर मॉलकडून पारंपरिक ढोलताशा वाद्यांची स्पर्धा. या स्पर्धेत 7 पथकांसह 350 वादकांचा सहभाग. अमरावतीच्या तिवसामध्ये महिला शेतकऱ्यांचा बैलपोळा साजरा. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन. कमरेला ढोलकी बांधत यशोमती ठाकूर थिरकल्या.
छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी महाविद्यालयात आई मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याचं हे 3रं वर्ष. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रश्मी बोरीकरांनी आकाशी झेप घेरे पाखरा या विषयावर संवाद साधला.